आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। मातीचा भराव टाकून नाल्याची जागा कोण हडपण्याचा प्रयत्न करतोय? होय, बदलापुरातील वेंकीज हॉटेलच्या समोर असलेल्या मोठ्या नाल्यात दिवसाढवळ्या मातीचा भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केला जातोय। यामागे नाल्याला अरुंद करून त्याची जागा बळकवण्याचा एकमेव उद्देश आहे। मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवरकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन हे काम बंद पाडलं। जेसीबीच्या माध्यमातून मातीचा भराव या नाल्यात टाकला जात होता, तो त्यांनी बंद पाडला। या संदर्भात त्यांनी बदलापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार देखील केली। बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून त्याचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांना सादर केला जाणार असल्याचं सांगितलंय। मी सर्वप्रथम सांगेन की ज्या पद्धतीने उल्हास नदीमध्ये भराव टाकून काम चालू होतं अनधिकृतरित्या, त्याच पद्धतीचं काम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला म्हणजे कात्रप परिसरामध्ये असलेला हा जो नाला आहे, या नाल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ही माती टाकली गेली। म्हणजे ही माती नक्की आणली आहे कुठून, हा मोठा विषय। आणि ज्यावेळेला मी इथे आली, माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा हा व्हिडिओ जेव्हा आला की मॅडम अशा प्रकारचं काहीतरी काम इथे चालू आहे, मी प्रत्यक्षदर्शी म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेला मी इथली पाहणी केली त्यावेळेला इथे जेसीपी एक होता आणि त्या जेसीपीने ती माती बाहेरून आणून ती ढकलण्याचं काम इथे चालू होतं। ज्यावेळेला मी त्यांना विचारलं त्याच्यानंतर त्यांनी तो बाजूचाच एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तो जेसीपी आता गेलेला आहे, पण त्यांना फोन केला की साहेब अशा प्रकारचं काम इथे चालू आहे, तर त्यांनी त्यांचे अधिकारी इथे पाठवले। पण अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून मला तरी असं जाणवलं की आम्हाला कुठलीही माहिती नाही। मॅडम मी स्वतः आता म्हणजे ते ओंबळे साहेब जे आले होते ते बोलले की 3 महिने झाले मी बदलापूरला आलोय, मला इतकी काहीच माहिती नाही। आणि संबंधित जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीशी ते आता बोललेत, तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा 7-12 माझा आहे। पण जर 7-12 तुमचा असेल तर मला तर वाटतं की नाल्याच्या बाजूला 6 मीटर पर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम असू नये असा नियम आहे। असा नियम असताना सुद्धा हे सर्रास पद्धतीने जे काही काम चालू म्हणजे मात्र अशा प्रकारे अगदी दिवसाढवळ्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून त्यात मातीचा भराव टाकून ती जागा बळकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांवर कारवाई होणं गरजेचं आहे। या नाल्यात याआधी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेलाय असा आरोप होतोय। दरम्यान याचे गंभीर परिणाम म्हणजे या नाल्याचे पाणी बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावर येऊन पावसाळ्यात हा महामार्ग बंद होऊ शकतो। त्यामुळे ज्यांनी कोणी हे काम केलंय त्याच्यावर पालिकेनं फौजदारी कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। कारवाई झाली नाही तर उद्या कोणीही उठेल आणि बदलापूर शहरातील नैसर्गिक नाल्यांमध्ये अशाच प्रकारे मातीचा भराव टाकून आपली जागा आहे असं सांगत जागा बळकवण्याचा प्रयत्न करेल। पब्लिक मीडिया, बदलापूर। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।